आपण मथुरे या भागात आलेलो आहोत आणि आता तिथे आपल्याला काय काय बघायला भेटतंय. तर संपूर्ण अशी परिक्रमा आहे. इथे बघा जॉईंट आहे तो आणि इतका खाली फणस आला म्हणजे विचार करा. हे सुद्धा खालीच आहे फणस. सहज कोणी हाताने काढेल. हो हो, निसर्गाने दिलेले देणगी. आता मी जिथे उभा आहे तुम्हाला वाटत असेल कोणत्या तरी जंगलात चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी धीरज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, खूप मस्त वाटतंय. हलकं हलकं गारगार वाटतं अशा या गरमीच्या दिवसातून. मस्त चिमण्यांचा, पक्ष्यांचा छान आवाज आहे. खूप प्रसन्नदायी वातावरण आहे. अशा या प्रसन्नदायी वातावरणात आम्ही तिघंजण चाललेलो आहोत एका पर्यटन स्थळावरती, जे की आहे पालघर वाडा येथे. आणि तिकडे गेल्यावर मी तुम्हाला मेन लोकेशन सांगेन, पण आतापर्यंत पालघर आणि वाडा एवढंच सांगेन. सो खूप असं छान वाटतं आहे. आणि आपले डेली शॉर्ट्स व्हिडिओ येतच असतात, जे की तुम्ही नक्की बघता. मागच्या बऱ्याच व्हिडिओना तुमचा खूप छान असा प्रतिसाद आलेला आहे. आणि आपले जे मोठे ब्लॉग्स असतात ते रेग्युलर नाही आहेत, ते आपले आठवड्यातून येतच राहतील. कारण माझं कसं आहे, तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचं. डेली ब्लॉगिंग तर ऑलमोस्ट सगळेजण करतात, डेली लाईफस्टाईल काय, पण माझं तुम्हाला काही ना काहीतरी नवीन दाखवायचा हेतू असतो. पण आपले शॉर्ट्स हे डेली चालू असतात. सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार आपला व्हिडिओ नसतो. व्हिडिओ आपण बनवतो पण अपलोड नाही करत. आणि इकडे आहेत मम्मी आणि पप्पा. सो चला आता आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही आलेलो आहोत गोवर्धन इको विलेजला. तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोललेलो की जेव्हा तिथे पोचेन तेव्हा मेन लोकेशनचं नाव सांगेन. तर आता आम्ही गोवर्धन इको विलेजला आलेलो आहोत. या साईडला येते. आणि आम्ही आता इथे आहोत पार्किंग एरियामध्ये. इथे पार्किंगची छान अशी व्यवस्था आहे. इथे आपली गाडी आहे पाठीमागे, छान व्यवस्थित आखून दिलेलं आहे, जेणेकरून गाडी बरोबर पार्क होऊ शकते. स्वतः जाऊयात आपण आतमध्ये. जसं जसं आम्हाला दिसेल तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करेन. सो चला. तर आता आम्ही तिथून गाडी घेऊन आलो, तिथे पार्क केले आणि इथून अशी एंट्री. मम्मी पप्पा पुढे चाललेत. इथे समोर आपल्याला इथे जे जे काही आहे त्याचे बोर्ड्स दिसत आहेत. टॉयलेट सोडून बाकी सर्व गोष्टी स्ट्रेट आहेत. आणि राईट साईडला इथे टॉयलेट आहे. सुरुवातीला तिथे आपल्याला छान असं गणपती बाप्पाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं, जिथे की आम्ही दर्शन घेतलं आणि मग व्हिडिओ स्टार्ट केला. आणि मंदिराचं स्ट्रक्चर पण बघा, खूप छान केलेलं आहे. असं आम्ही आलो आणि तिथे गेलो पहिला बोर्ड्स बघायला. आणि इथे एंट्रीला आहे गणपती बाप्पाची मूर्ती. या साईडला इथे बघता, इथे रूपवाटिका, ज्याचं नाव दिलं आहे आणि गोवर्धन रूपवाटिका. वेगवेगळ्या प्रकारची इथं झाडं आहेत छोटी छोटी. आणि इथे राहण्याची वगैरे सोय आहे, जिथे आपण रेंटवरती राहू शकतो, बुकिंग करून ऑलरेडी. इथे लोक राहणार. इकडे गोवर्धन अन्न क्षेत्र आहे, जिथे आपल्याला दुपारी जेवण भेटेल 12:30 ते 2:30च्या दरम्यान.
इथे एका मंदिराचं कन्स्ट्रक्शन चाललंय आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर तिकडे आपल्याला एक गोशाळा दिसते. तर सर्वप्रथम आपण तिकडे जाऊया. तर इथून आम्ही चारा घेतला गाईसाठी आणि आता आम्ही भरत इथे बरोबर. मी घेतलं मम्मीने फोन द्यायचं तुझ्या तिकडे दुसऱ्या गायला दोन बैल आणि इथे 2 गायी आहेत. त्यांना आता आम्ही चारा दिला आणि या गोशालेच्या बाजूलाच इथे आपल्याला छोटे कॅन्टीन्स बघायला भेटतात. मित्रांनो, आता आपण इथे नाश्ता केला. थोड्या वेळापूर्वीच आम्ही नाश्ता करून घेतला कारण 9-9:30ची वेळ झालेली आहे. आणि आता या साईडला माझ्या मागे श्रीकृष्णाचं मंदिर आहे. स्वतः आपण जाऊयात मंदिरात. मम्मी पप्पा ऑलरेडी गेलेत. तर या मंदिराचं नाव आहे श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर. इथून एंट्री आहे. आपण जाऊया वरती. आणि सर्वात पहिला नाही इथे बघा खूप शिस्त आहे. शू रॅक दिलेले आहे जिथे आम्ही आमचे चप्पल वगैरे काढून ठेवते. मंदिरात एंट्री केल्याबरोबर बघताय हा संपूर्ण असा मंदिराचा गाभारा आहे आणि तिकडे आहे श्रीकृष्णाचं मंदिर. तर जाऊयात आता आपण तिकडे. इथून आपण एंटर केली मित्रांनो आणि इथून आता आपण एक्झिट करतो. या साईडला बरंच असं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलंच आहे. आता आमचं छानपैकी मंदिरात दर्शन घेऊन झालं. गाभाऱ्यात होते त्यामुळे मी काहीही बोललो नाही. फुल प्रसन्नदायी असं वातावरण होतं आणि छान वाटलं. दर्शन घेऊन आलो. आता आपण पुढे एक्सप्लोअर करूया. बघूयात अजून आपल्याला इथे काय काय बघायला मिळतं आहे. कारण हा संपूर्ण जो एरिया आहे हा 100 एकर एरिया आहे आणि या 100 एकर एरियामध्ये बरंच काय काय आहे जिथे आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इथे सुका कचरा टाकण्यासाठी बघा आपलं नॉर्मल डस्टबिन तर आहेच आहे. परत तिथे अशा टोपल्या पण ठेवल्या ज्यांना शेणाने सारवलेलं आहे. आजूबाजूला असा सुंदर असा निसर्ग आणि ते कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे त्यामुळे टेम्पो आला आहे. आता आम्ही तसं सरळ चालत आलो आणि इकडे आहे वृंदावन फॉरेस्ट जिथे जाण्याची काही ठराविक वेळ आहे आणि त्या सर्व वेळा इथे आपल्याला दिसून येतात. आता सकाळी 9:30 वाजून गेलेत आणि मग आम्ही आता सकाळी म्हणजे 6-10 वाजता इथे आतमध्ये एंट्री करू शकतो. आपल्याला समोर तिथे एक मोठं असं मंदिर दिसतंय. तोपर्यंत आम्ही तिथे दर्शन घेऊन येतो आणि त्या मंदिराचं नाव आहे मदन मोहन मंदिर. या साईडला दिलेलं आहे. चला वरती बघा पक्ष्याचं घरट आहे. हो मस्त. आणि उंबराचं झाड आहे. उंबर पण आहेत कच्चे हिरवे हिरवे दिसत आहेत बघा. खूप बगीचा आहे हा संपूर्ण मोठा. या साईडला सुद्धा संपूर्ण असं निसर्गाचं वातावरण आहे. ते छान असं मेंटेन पण ठेवलं जात आहे. सर्व काही एकदम मेंटेन आहे आणि स्वच्छता पण इथे बघू शकता तुम्ही. अजिबात इथे कचरा नाही आहे कारण शिस्तच त्या प्रकारे आहे.
आणि इथे आहे मदन मोहन मंदिर. जेव्हा आपण एंट्री करतो ना तेव्हा त्याचं घुमट आपल्याला लांबूनच दिसून येतं. आणि या साईडला पण असा मोठा असा लांबपर्यंत पसरलेला एरिया आहे जिथे आपण जाणारच आहोत. पण आधी आपण दर्शन घेऊन येऊया. अशी सुंदर सुंदर फुलांची झाडं पण लावले. आत्ताच आम्ही हा एरिया फिरून आलो. ऊन आता हलकं हलकं वाढत चाललंय. समोर पण फुलांची झाडं आहेत, सगळीकडे आहेत इथपर्यंत. मित्रांनो, आम्ही वेट करत होतो 10:30 वाजण्याचा आणि फायनली आता हे पाठीमागचं गेट ओपन झालं आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे वृंदावन फॉरेस्टमध्ये. इथे आता आपण एक्सप्लोअर करूया. तर इथे आहेत मम्मी आणि पप्पा आणि आता आपल्याला असं एक्सप्लोअर करत जायचं आहे. संपूर्ण असं इथे मिनी वृंदावन बनवलेलं आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे. इथे असे काही स्टॅच्यू बनवलेत. श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळं सवंगडी आहेत. इथे आपल्याला एक स्ट्रक्चर बनवलं आहे आणि ते स्ट्रक्चर आहे धेनुकासूर का उद्धार. इथे आपल्याला त्याबद्दल थोडीफार माहिती पण आहे. बघा इथे नाव आणि माहिती दिली आहे दोन्ही भाषेमध्ये. मस्त असं झाडाच्या सावलीत बनवलं. इथे आपल्याला श्रीमती राधाराणी का प्राकट्य त्याबद्दल माहिती आहे आणि इथे स्ट्रक्चर बनवलं सुंदर असं. इथे लाकडाचे असे बॅरिकेड्स बनवले जे की आपण ओलांडून आत जाऊ नाही शकत. तिथे स्पीकर लावलाय आणि त्या स्पीकरवरती सूचना देत आहेत. आजूबाजूला असा निसर्ग आणि समोर बघताय चिकूचं झाड आहे. चिकू सुद्धा आले त्यावर. अपना अधिक से अधिक कृष्ण कीर्तन और कृष्ण के कथा का श्रवण करने में सदुपयोग करें. धाम परिसर में भोजन लेना, लेटना, खेल खेलना या किसी भी प्रकार का व्यसन मना. आता आपण हे 2 लोकेशन फिरल्यानंतर इथे आपल्याला परिक्रमा मार्ग दिसतो जो की असा आहे. समोर बॅनर लावला जिथे लिहिलेलं आहे परिक्रमा प्रारंभ. म्हणजे तिथून आपण परिक्रमा करणार आहोत. आणि इकडे आहे संपूर्ण गोवर्धन इको विलेजचा मॅप. तर आता इथून परिक्रमा मार्ग आहे आणि इथे लिहिलेलं आहे मथुरा, यमुना, गोवर्धन आणि नंदगाव. तर इथून आपण परिक्रमा सुरू करूया. सो इथे आता आपण आलेलो आहोत मित्रांनो मथुरेमध्ये. आणि मथुरेमध्ये आपल्याला इथे श्रीकृष्ण जन्मस्थान बघा या साईडला आहे लिहिलेलं. आणि इथे आहे श्रीकृष्णांची अशी मूर्ती. जे लोक खरोखरच्या मथुरेत जाऊ नाही शकत त्यांच्यासाठी इथे या पालघर जिल्ह्यातील वाडा गावामध्ये गोवर्धन इको विलेज बनवलं. जिथे लोक येऊन ॲक्च्युअल मथुरा कशी आहे त्याचं इथे बनवलेलं आहे. तरी पण हा खूप मोठा एरिया 100 एकर एरिया आहे. त्यामध्ये सर्व बनवलेलं आहे. आत्ता आपण मथुरे या भागात आलेलो आहोत आणि आता तिथे आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे. तर संपूर्ण अशी परिक्रमा आहे जी की आम्ही तिथं करतो आहे आणि आमच्यासोबत तुम्ही पण करताय. काही लोकांना हे ठिकाण ऑलरेडी माहिती असेल पण ज्यांना माहिती नसेल त्यांना आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून कळून जाईल. आणि खूप छान असं प्रसन्नदायी वातावरण आहे. माणसांची गर्दी पण कमी आहे त्यामुळे छान वाटतं आहे. मस्त असे झाडं आहेत आजूबाजूला. इकडे आपल्याला पाहायला मिळतं विश्राम घाट. म्हणजे त्याचं समजू शकता की छोटंसं स्ट्रक्चर केलेलं आहे म्हणजे इथे विश्राम केलेला. आणि इथे
आहे भूतेश्वर महादेव मंदिर. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, नंदी आणि शंकराची पिंड. हे बघा इथे बांबूची झाडं देखील लावलेली आहेत. आता आपण असं मथुरा संपूर्ण गोल करून चाललोय. उंच उंच अशी बांबूचे झाडं लागलेत आणि खाली बघताय वाळू आहे. वाळूमधून आपण चालत चालत आपली परिक्रमा करतोय. संपूर्ण हा वाळूचा रस्ता आहे बघताय. हे बघा मस्त एकदम भारी आणि वेल मेंटेन ठेवलेलं आहे. अजिबात कुठे कचरा नाही आहे. बघा किती छान असं ठेवलेलं आहे. इथे फुलं पण आहेत मस्त असं. बरीच वेगवेगळी झाडं आहेत. आपल्याला बऱ्याच झाडांची झाडं नावं तर मला माहिती नाही आहेत, पण खूप छान वाटतंय बघताय. आता मम्मी पप्पा असे समोरून येत आहे तरी पण हा एरिया खूप छान वाटतंय. बॅरिकेड्स बनवलेले आहेत लाकडाच्या बाजूला. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं वसुदेव द्वारा कृष्ण को यमुना पार ले जाना. ओके, हे आपण बऱ्याच TV सिरियल्समध्ये कार्टूनमध्ये आपण हा जो प्रसंग इथे दाखवला आहे तो आपण बघितलेलाच आहे. इथे त्याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे आणि इथे त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. या नागाचं नाव मम्मी काय? हां, कालिया नाग. आणि इथून आता असा ब्रिज आहे आणि म्हणजेच ही आपण यमुना नदी क्रॉस करतोय. आणि इथे खाली मासे आहेत बघताय. खाली मासे आहेत मस्तपैकी. आता आपण यमुना रिव्हर क्रॉस करता करता खाली आपल्याला इथे मासे पाहायला मिळतात. आपण आहोत आता इथे लाकडाच्या ब्रिजवरती आहोत. 2 पार्ट केलेत, एक त्या साईडला एक या साईडला. आता पाठीमागून आपण एका लाकडी ब्रिज क्रॉस करून म्हणजेच यमुना नदी क्रॉस करून पुढे आलो आहोत. आणि सावली आहे इथे मस्तपैकी छान वाटतंय. ऊन आता वाढत सुद्धा चाललं तर सावलीत आल्यावरती खूप मस्त वाटतंय. अजून बरीच आपली परिक्रमा बाकी आहे. या साईडला मला दिसतंय हे बघा इथे बोर्ड लावलेला आहे म्हणजे अजून आपली बरीच परिक्रमा बाकी आहे. सो जाऊयात, एक्सप्लोअर करूयात. आणि सर्वात बेटर आहे बघा इथे अशा प्रकारचे डस्टबिन्स आहेत. आता इथून सुरू होतं महावन. समोर बघताय तेव्हाच्या काळातलं जंगल. ब्रह्मांड घाट. सो हे ब्रह्मांड घाट आहे मस्तपैकी. मगाशी आपण तिथे होतो आणि हो, आणि तिकडे सवंगडी पण आहेत. श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी. आता आपण ब्रह्मांड घाट एक्सप्लोअर केला आणि त्यात आहे रासलीला. आणि इथे सर आहेत. आम्ही इथे ॲक्च्युली चपला घालून जात होतो आणि आम्हाला समजावून सांगितलं इथे सगळं पवित्र मानलं जातं, पूजा वगैरे होते. सर आपलं नाव काय? आकाश रणनगर. थँक्यू. इथे आहे गोचारण लीला. बघा इथे आहे दिलेलं. सुंदर सुंदर आहे बघण्यासारखं इथे बरंच काय काय. आणि बघा ना किती झाडं वगैरे अशी लावल्यात ना,
खूप मस्त असं निसर्गरम्य वातावरण वाटतंय. भारीच एकदम. आपण असं आलो आणि इथे छान अशी बसण्याची सोय पण केलेली आहे. तिथे पण आहेत बघा. आम्ही मम्मी पप्पा इथे मस्तपैकी झाडाच्या सावलीत बसलेत. बरं वाटतंय, छान वाटतंय इथे बसून. कसं वाटतं इथे येऊन? मस्त छान वाटतंय. आणि ते आंब्यात बसल्यासारखं वाटतंय. आणि सीझन पण असल्यामुळे कैऱ्या पण आहेत झाडावरती. ऊन आहे पण इथं गार वाटतंय मस्त. झाडांमध्ये बसल्यानंतर मस्त असं फिलिंग छान वाटतं इथे. तर इथे असे टायमिंग आहेत परिक्रमाचे, जे की बाहेर तुम्ही बघितलेच असाल. मगाशी व्हिडिओमध्ये मी दाखवलं. आणि इथे आपल्याला एक फ्री गाईडसुद्धा भेटतो, परंतु आज काही मीटिंग असल्यामुळे त्यामुळे गाईड अवेलेबल नाही झाला. सो पण असं काही नाही, आपण आपल्या मर्जीने पण फिरू शकतो. गाईड पाहिजेच असं काही नाही. इथे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. गाईडसुद्धा. स्वतः आपण आपली उरलेली परिक्रमा पूर्ण करूया. चला. कपडे, कृष्ण, राधा, मोठ्या मोठ्या मूर्त्या. मला फोटो काढण्यासाठी खूप आहे. हे बघा, फुलपाखरू पण मस्त उडत आहेत झाड असल्या कारणाने. मस्त असं. हा आपला परिक्रमा मार्ग इथून आहे पुढे. इथे आपल्याला नंद भवन पाहायला मिळत आहे. आतमध्ये फोटो आहे. आणि इथे आहे यशोदा भवन. आतमध्ये जायचं असेल तर आपण चप्पल वगैरे काढून आतमध्ये जाऊ शकतो. नामकरण समारंभ. हे थोडक्यात कसं आहे माहिती आहे का, आम्ही शिर्डीला गेलेलो ना, तिथला जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तिथे पण असंच काहीसं होतं. ते थोडं छोट्या प्रमाणात होतं, हे फार मोठ्या प्रमाणात आहे. हां, साईबाबांचं होतं ते तिथे. संपूर्ण साईबाबांचं जे काय आहे ते तिथे होतं. आणि इथे आपण आता पाहतो श्रीकृष्णांबद्दल. खूप छान आहे इथे. आता इथे पण एक स्ट्रक्चर आहे, तुम्हाला दाखवतो. इथे आहे कृष्ण बलराम नामकरण समारोह. म्हणजे इथे आपण आपल्या भाषेत बारसं बोलतो. नाव ठेवतो. सो इथे ते स्ट्रक्चर आहे. आणि इथे त्याबद्दल माहिती मस्त बनवलं आहे. पण सुंदर. वरती मस्तपैकी असं छप्पर, छान सावलीमध्ये शांत. आणि रातकिड्यांचा आवाज सुद्धा येतोय. मस्त आहे इथे. फोटो वगैरे तुम्ही छान इथे शूट करू शकता. खूप काही आहे बघण्यासारखं. तर जसं जसं आम्हाला दिसतंय तसं तसं आम्ही चाललो आहे. आणि इथे आहे पुतना का उद्धार. आता इथे कृष्णाने एका राक्षसाला मारलेलं, त्याबद्दल इथे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आता मित्रांनो, आम्ही असं चढत चढत चाललो आहे. आणि जर साईडला बघितलं ना तर समजतंय की आपण असं डोंगरात थोडं चढत्या भागात चाललेलो आहोत. भारी वाटतं. इथे आहे तृणावर्त का उद्धार. झाडांना बघा, इथे असं पाईपलाईन बनवले. मस्त झाडांचं पण इथे पूर्ण मेंटेन ठेवलं जातं. त्यामुळे छान वाटतं इथे येणाऱ्यांना. सुंदर. तर पुढे बघा, इथे आहे शक्तासूर का उद्धार. कृष्णाने जेवढ्या राक्षसांचे उद्धार केले ते सर्व इथे आहेत. आत्तापर्यंत हे तिसरं आम्ही पाहतोय. मस्त इथे बनवलेलं आहे. आणि त्याबद्दल छान अशी माहिती पण दिलेली आहे. मित्रांनो, आता सुरू झालेलं आहे लोहवन. समोर पाहताय इथे बोर्ड लावलेला आहे. चला, तर आपण लोहवनात आलो आहे. खूप आणि खरोखर फिलिंग येते इथे आल्यावरती की आपण त्या वनात आलो आहे. फार सुंदर. इथे आहे भांडीरवन.
समोर तिथे. आणि समोर आहे इथे प्रलंबासूर का उद्धार, याही राक्षसाचा वध कृष्णाने केलेला त्याबद्दल इथे स्ट्रक्चर आहे आणि माहिती देखील आहे. आणि रातकिड्यांचा आवाज तर तुम्ही विचारूच नका, फार येतोय, पण खूप खूप छान वाटतंय. आता आम्ही इथून पाठवून आलो आणि हा जो रस्ता आहे पुन्हा येऊन मिळाला, जिथून आम्ही सुरुवात केलेली तिथून येऊन पुन्हा मिळाला. परंतु इथे तिसरा रस्ता गेला वर पाठीमागे, जे की आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, भांडीरवन नाव आहे. तर आता आपण इकडे जाऊया मित्रांनो. आता बघा थोडंसं चढण टाईप सुरू झालं आहे आणि असं फील येतं आहे की आमच्या गावाला जसं रान आहे, म्हणजे जंगल होऊ शकतो, गावच्या भाषेत रान बोलतात, सो तसं आल्यासारखं इथे फील होतं आहे. मस्त असं बघूयात. आता वरती चाललो तर आहोत आम्ही, काय पाहायला मिळते बघूया. आजूबाजूला कंटिन्यू निसर्ग आहे, कंटिन्यू एकदम भारी, जाम भारी वाटतं आहे. असं निसर्गरम्य वातावरणात ना तुम्ही पण या, मस्त वाटेल. आता बघा हा एवढा चढाईचा रस्ता करून आलो, तुम्ही पण अशा निसर्गाच्या वातावरणात या, खरोखर तुम्हाला पण भारी फील येईल आणि खूप मस्त वाटेल. इथे टायमिंग आहे सकाळी 4:30ला हे ओपन होतं गोवर्धन विलेज आणि रात्री 7:30ला बंद होतं. तर तुम्ही सकाळी आलात ना आमच्यासारखं तर खूप बेटर राहील, खूप छान तुम्हाला फिरता येईल. निसर्ग एकदम कंटिन्यू आहे. आता मी जिथे उभा आहे तुम्हाला वाटत असेल कोणत्या तरी जंगलात चालू आहे. आणि ते असे लॅम्प आहेत जे की रात्री आणि संध्याकाळ झाली की अजून छान वाटत असेल. ते लॅम्प पेटल्यावरती मध्ये मध्ये आहेत ते बघा समोर पण. आता इथे आहे श्री श्री राधा गोपीनाथ मंदिर, त्याबद्दल ते माहिती दिली. जाऊयात पाहूयात इथे आपण काय. आवाज घुमतो इथे, तिथे घंटा लावली आहे आम्हाला आत्ता दिसते आणि आवाज घुमतोय बघा. वरतून पॅक नाही आहे पण मध्ये गेल्यासारखं वाटतंय ना. हो मस्त वाटतंय. इथे आम्ही तर इतकं हळू बोलतोय तरी आम्हालाच रिपीट ऐकू येत आहे. बॅक साईडला इथे सर्व असं मागचा दरवाजा इथे मस्त छान. आता समोर पण एक असं मंदिर पाहायला मिळतंय ज्याचं बांधकाम अजून चालू असावं असं दिसतंय तरी. तर इथे कंस्ट्रक्शन चालू असल्यानं आम्ही जात नाही पुढे. मस्त मंदिर आहे. आपण इकडे आपल्याला रस्ता दिसतो, इथे जाऊया. आणि इथे मम्मीला दिसलेले आहेत वेगळ्या प्रकारची फळं जे की दिसण्यात असे हे वाटतात मका. आता इथे पण काही फळं पाहायला मिळतात छोटी छोटी, काही कच्चे आहेत आणि पिवळी दिसतात म्हणजे पिकलेली असावी. तर समोर आपल्याला इथे मंदिर पाहायला मिळतं, तिथे जाऊया. तर इथे काजूचं छान असं झाड दिसतंय आणि झाड नसून त्यावर काजूसुद्धा आहेत बघता, एकदम वरती लाल लाल एकदम पिकलेले आहेत काजू, एकदम मस्त. आणि समोर आता इथे आपला परिक्रमाचा मार्ग आहे जिथे आपल्याला पाहायला मिळेल नंदगाव यमुना गोवर्धन असं तरी दिलंय, बघूया. इथे जायच्या अगोदर आपण तिथे पाहून येऊ काय, कारण आपण मागाशी तिथे होतो आणि तिथून आपल्याला इथे दिसलेलं, बघूया. मस्त आहे इथे पण. श्री श्री राधा गोकुलानंदजी मंदिर आहे आतमध्ये. आतमध्ये जायचं असेल तर आपल्याला
शूज काढून आतमध्ये जावं लागेल. बाहेर इथे बोर्ड लावलेला आहे माहितीचा मस्त. आणि एक एक असे स्ट्रक्चर बनवलेत ना जबरदस्त, एकच नंबर. जेवढे पण मंदिर बघितले ना आतापर्यंत एक नंबर स्ट्रक्चर आहेत. खूप बारकाईने काम आहे याच्यामध्ये बघता. आता चालत चाललो आहे आम्ही. बघू इथे बरेच असे मार्ग दिसले, पण ठरवलं की आपण इथूनच जाऊया मार्गावरूनच, कारण हा एकच असा जॉईंट होतोय. तर इथे जाऊया. मस्त असं आम्ही चाललोय निसर्गाच्या ह्याच्यातून. आणि माझ्या पाठीमागे तिथे बघताय हे बगळाच आहे वाटतं. थांबा तुम्हाला क्लोजअप देतो. आत्ता इथे होता, आता झाडांच्या पाठीमागे लपला तो. मित्रांनो आता इथे मागे एक आहे स्ट्रक्चर काहीतरी, जाऊन पाहूया आपण तिथे काय आहे. चला. बराच एरिया आहे, पटपट जेवढं फिराल तेवढं फायद्याचं आहे. आणि इथे आहे ब्रह्मा विमोहन लीला माझ्या पाठीमागे मस्त असं. खूप मोठा यासाठी एरिया घेतला आहे. खूप सुंदर आहे. आणि असंच आपण आता पुढे गेलो ना अजून एक स्ट्रक्चर आहे, ते पण पाहायला जावे. चला. ब्रह्म विमोहन लीला हे पाहिल्यानंतर अघासुर का उद्धार. इथे छान असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. आणि इकडे माहिती दिलेली आहे. इथे आपल्याला पिली पोखर पाहायला मिळत आहे, म्हणजेच इथे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. इथे तलाव आहे छोटंसं बघता. छान असं छोटंसं तलाव बनवलेलं आहे ज्याचं नाव आहे पिली पोखर. मस्त असं बघता, पाणी पण आहे छान. तसंच आपण पुढे गेलो तिथे आपल्याला होळी पाहायला मिळते. तिथे एक स्ट्रक्चर आहे आणि इथे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आत्ता आम्ही इथून आलो आणि इथे आम्हाला पाहायला मिळालं आहे ब्राह्मण पत्नियों का कृष्ण और बलराम के प्रति स्नेह. तिथे त्याचं स्ट्रक्चर आहे छान असं मस्त. आता मित्रांनो सर्वात मेन म्हणजे तुम्ही इथेपर्यंत कसं येऊ शकता. आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल. इथे येण्याची इच्छा तर सर्वांचीच होईल. खूप छान असं सुंदर असं ठिकाण आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर बघा, जर तुम्ही प्रायव्हेट आलात कार वगैरे करून तर सिम्पल आहे, तुम्ही गुगल मॅपचा वापर करू शकता. पण तुम्हाला जर ट्रेनने यायचं असेल तर तुम्ही पालघर स्टेशनला तुम्हाला यावं लागेल. पालघर स्टेशनवरून आल्यानंतर पालघरच्या एस टी स्टँडवर तुम्हाला जावं लागेल. तिथून तुम्हाला वाडाची बस भेटेल. ती वाडाची बस तुम्हाला मेन हायवेवरती सोडेल फाट्यावरती, आणि मग तिथून तुम्हाला रिक्षा करावी लागेल. जसे त्याचे चार्जेस असतील. त्यांचा स्टॉप आहे इथपर्यंत लास्ट गोवर्धन इको विलेजपर्यंत, ते तुम्हाला इथे सोडतील. सो असा तुमचा सर्व ट्रॅव्हल एक्सपेन्स होईल. त्यानंतर इथे तुम्हाला कोणती एंट्री फी नाही आहे, काही नाही आहे. तर तुमचा फक्त आणि फक्त ट्रॅव्हल एक्सपेन्स हा होणार आहे. मित्रांनो इथे बघण्यासारखं फिरण्यासारखं खूप काही आहे. कारण मगाशीच तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे 100 एकर जागा आहे. आता तुम्हाला मी इन शॉर्ट सगळं सिनेमॅटिकमध्ये दाखवतो, तर तुम्ही ते आता एन्जॉय करा.
वरती कैऱ्या आहेत, आंब्याच्या झाडाला छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या आहेत. आणि आम्ही आलेलो आहोत आता एप्रिलच्या महिन्यामध्ये, आणि या एप्रिलच्या महिन्यामध्ये कैऱ्या लागल्यात झाडाला. मे महिन्यापर्यंत पिकतील नाही मम्मी? किती झाड संपूर्ण भरलंय व वरती, सब खतरनाक. सॉलिडला आंबे येतील. हे बघ इथे, इथे पण आहेत. संपूर्ण झाड भरलेलं आहे, आंब्याचं झाड कैरीने. भरले, मस्त सुंदर वाटतं बघायला. इथे पण कसली तरी शेती केलेली आहे. मित्रांनो, आता आम्ही तिथून चालत आलो आणि त्या झाडाला आपण पाहिले आंबे, आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतात फणसच फणस. बघा इथे 2 आहेत कॉर्नरला, इथे 1 आहे. आणि इथे बघा CCTV कॅमेऱ्याच्या वरती 2 फणस आहेत. इथे बघ खाली, आणि इथे खाली फणस आहे. आणि आलाय तो, ॲक्च्युली पडला नाही बघा. इथे बघा जॉईंट आहे तो. आणि इतका खाली फणस आला म्हणजे विचार करा. हे सुद्धा खालीच आहे फणस, सहज कोणी हाताने काढेल. हो हो, निसर्गाने दिलेले देणगी. खूप भारी. आता आपल्याला इथून वळायचं आहे. त्या साईडला समोर बघता मित्रांनो कोहोज गड आहे. फार सुंदर नजारा दिसतो इथून, जबरदस्त. इथे काय काय बघण्यासारखं नाही आहे हे तुम्ही विचारा. इतकं काय काय आम्ही फिरलो मागासपासून. जवळजवळ आता आम्हाला 2-2.5 तास झालेत फिरून. आम्ही बरंच असं फिरतोय. ऊन तर आहेच, पण त्यासोबत इतकं प्रसन्नदायी वाटतं आहे. फार गर्दी पण नाही आहे. एकदम मन प्रसन्न होऊन जातं, खुश व्हायला होतं आहे. आता उन्हामुळे माझा चेहरा तुम्हाला असं चिकट चिकट वाटत असेल, पण खूप छान वाटतं. तुम्ही पण इथे एकदा नक्की या. कसं यायचं आहे, काय यायचं आहे तुम्हाला मी सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये. सो आता या इथे आपण पाहूया. आणि इथे माझ्या मागे आहे विलासगड, पण ते बंद आहे, त्यामुळे आपण वरती नाही जाऊ शकत. आणि इकडे तुम्ही पाहिलं ना, जबरदस्त अशी फळं आहेत. कोणती आहेत माहिती नाही. मम्मी बोलते की उंबर टाईप आहेत. सगळं किती खाली आहेत, वरती सुद्धा आहेत. जबरदस्त अशी फळं आहेत. आणि हा बघा बगळा असला खतरनाक उडून गेला. खूप आहे तिथे. हे काय आहे, तेरी का अळू नाही, आळू पण दिसतात तसेच. हे नाही शेवंतीचे फुलं नाही आलेत, पण शेवंतीची आहेत. येतील मोठी झाल्यावरती. शेवंतीची झाड बघा मग मित्रांनो, आता बघितलात ना तुम्ही उडून गेलेला तो बगळा. तो बघा इथे येऊन थांबलाय. उडेल तो आपल्याला बरोबर बघतोय तो. आहे ना, मजा येते असं एक्सप्लोर करायला काय ना काहीतरी. आणि असं चिमण्यांचा, पक्ष्यांचा आवाज. आणि समोर पपईचं झाड, त्याला 3 पपई पण आहेत. भारी. इथे तलाव आहे. कमळ नाही आहेत, पण पानं आहेत. मस्त छान आहे. बघा आता आपण असं फिरून आलो असतो खालून असं या रोडने असं, पण आपण आता शॉर्टकट मारून वर आलोय. तर इथे ना मित्रांनो छोटंसं पाण्याचं काहीतरी कुंड दिसतंय. जाऊन पाहूया. संपूर्ण निसर्गाच्या सान्निध्यात फिरतोय. हो, कुंड आहे, दोहनी कुंड. बघा समोर दिले दोहनी कुंड. पाणी पण आहे कुंडामध्ये. एकदम शांत वाटतंय. बापरे, ना कुठल्या गाडीचा आवाज ना कसला, फक्त आपलाच आवाज आणि पक्ष्यांचा. 2 मिनिटं शांत उभं राहिल्यावर तेव्हा कसला आवाज येतो पक्ष्यांचा. किती वाजले? मित्रांनो, आता इथे आहे श्री श्री राधा गोकुलानंदाचे मंदिर. इथे आपण चपला बाहेर काढलेल्या आहेत आणि संपूर्ण जमीन जी आहे ती शेणाने सारवलेली आहे.
मगासपासून तुम्हाला दाखवायचं राहिलं, जिथे जिथे मंदिर आहे तिथे तिथे असं शेणाने सर्व जमीन सारवली आहे. खूप छान वाटतं आणि गावची फिलिंग येते. आता आपण मंदिरात जाऊया. आणि इथल्या इथेच ना आवाज घुमायला लागला आहे. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं श्रीला नरोत्तम दास ठाकूर यांची प्रतिमा समोर. आणि इकडे आहे श्रीला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर. इथे गंगा नारायण चक्रवर्ती. ओके. आणि इथे आहे मुख्य मंदिर. खूप छान आणि गार वाटतंय, थंड वाटतंय. आणि वरती छान अशी झाडाची सावली मस्त बघा. वरतून पूर्ण ओपन आहे आणि इथे पण आहे. आणि काम बघा तुम्ही, एकदम बारकाईचं आहे. मस्त खूप छान आहे मंदिर. तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता इथे आम्ही बसलेलो आहोत त्याच मंदिरात. दर्शन घेतलं आणि इथे थोडा वेळ बसलो आहे. सगळं काही आमचं फिरून झालं आहे आमच्या मते तरी. मॅप बघत बघत आम्ही फिरलो. तुमच्यासोबत पण सर्व काही शेअर केलं. आणि इथे थोडा वेळ आता बसलो आहे. मस्त वाटतं आहे झाडाच्या सावलीत. नंतर इथे मी बोलतो आहे, आवाज तोही घुमतो आहे. मित्रांनो, आपली परिक्रमा आता समाप्त झालेली आहे. इथूनच आपण सुरुवात केलेली आणि फिरून फिरून आपण आता इथे आलेलो आहोत. आणि समोर आहे आता एक्झिट गेट. मगाशी आपण इथून बघा या साईडला गेलेलो आणि त्या गेटनी आत येऊन या गेटनी एक्झिट. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत प्रसादममध्ये जेवण्यासाठी. इथे फ्री ऑफ कॉस्ट प्रसाद आहे. तर जेवणामध्ये काय काय ते तुम्हाला दाखवतो. आणि इथे मस्त मराठी बैठक आहे. सर्वजण आम्ही बसून इथे जेवतोय बघा. खाली चटया वगैरे आहेत. आता तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आहे. तर इथे हा आपला असा प्रसाद आहे. त्यामध्ये आहे भाजी, चपाती, खिचडी आणि डाळ आणि भात आहे. मम्मी इकडे बसली आहे, पप्पा इकडे बसले आणि तिथून आम्ही जेवण घेऊन आलो आणि इथे आता आम्ही जेवायला बसलो आहे. तर या तुम्ही पण आमच्यासोबत प्रसाद खायला. मित्रांनो, आता जेवण झालेलं आहे. आता जेवण झाल्यानंतर आपलं ताट आपणच तिथे धुवायचं आहे. त्याच्याला दाखवतो तुम्हाला. धुतल्यानंतर तिथे ठेवायचे ते बघ स्टँड. ताट धुवून झाला तर ताट आपण तिथे ठेवून द्यायचं. तर मंडळी, मस्तपैकी आम्ही फिरून आलो. हे मिनी वृंदावन. आणि आता मग अशी आम्ही जेवलो म्हणजेच तो प्रसाद खाल्ला. खूप छान वाटलं. खूप प्रसन्नदायी वातावरण होतं आतमध्ये. आणि बरंच फिरलो आम्ही. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही आतमध्ये फिरतच होतो. मज्जा आली आम्हाला पण. तुम्हाला पण मज्जा आलीच असेल. जसं जसं मी फिरत होतो तसं तुम्ही पण या व्हिडिओच्या माध्यमातून फिरत होतात. मी तुम्हाला सजेस्ट करेन की नक्की तुम्ही इथे एकदा येऊन जा. पालघर वाडा. तुम्ही जरी गुगल मॅपवरती सर्च केलं गोवर्धन इको विलेज तरी तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि खूप छान आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. काही नाही. तुम्हाला फक्त इथे येण्याचे एक्सपेन्स, ट्रॅव्हल एक्सपेन्स जो आहे तो फक्त लागेल. बाकी तुम्ही इथे आलात की तुम्हाला पण तुम्ही जावंसं वाटणार नाही. आता पण मी एका झाडाच्या सावल्यात बसलेला आहे. खूप छान वाटतं आहे मला. बाकी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे संपूर्ण जे मिनी वृंदावन आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं.
आणि असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहीन. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि भरपूर व्हिडिओला शेअर करा. भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत आणि ज्यांना माहिती नाही त्यांनासुद्धा माहिती पडेल की असंही एक ठिकाण आहे पालघरमध्ये. सो हा व्लॉग मी आता इथेच एंड करतो. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये.